श्री स्वामी समर्थ। महादेवाच्या पिंडीचे रहस्य। देवघरात महादेवाची पिंड ठेवावी, मूर्ती फोटो नाही। देवघरातील पिंडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा। पिंड साधी दगडी असली तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी। देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी असू नये, ती 3 इंचापेक्षा छोटी असावी। भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत। आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात। ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात। कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते, ते ओलांडून गेल्याचे पातक लागते। महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते। देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी। मानवाला पिंड पूजन सांगितले आहे, म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य शक्तिपीठावर महादेवाची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली समजते। 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत। यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते। महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा। महादेवांना जल अतिप्रिय आहे। एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात। महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते। गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो। श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड स्त्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते। हर हर महादेव या 7 वस्तू महादेवांना, शंकरांना कधीही अर्पण करू नका। तर जाणून घ्या, भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते। उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। खालील दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका। शंख। शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता। तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते। हळद कुंकू। भगवान शंकर आजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही। हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही। या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात। तुळशीपत्र। असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती। भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता। नारळ पाणी। नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही। नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो। पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते। उकळलेले दूध। उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये, त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा। बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते, त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे। केवड्याचे फूल। भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे।
शिवपुराणानुसार देव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. कुंकू किंवा शेंदूर. कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.